नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणालात की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची, तुमच्याशी जी चर्चा झाली आणि आता समजा जर विलिनीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही, यात अर्थ काय नेमका आहे? हा अर्थ तुम्ही सुनेत्रताई पवार ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरं केली पाहिजे. मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. 49 ते 50 एवढं संख्याबळावरती आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो, तिघांचा विलीनीकरण जर झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवारांना? पण विलीनीकरण होणार आहे का? तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का? तुम्ही सांगा, मग मी उत्तर देतो की विलीनीकरण होणार आहे किंवा होणार नाही, यानुसार माझं उत्तर असेल. प्रफुल्ल पटेल अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेत की विलीनीकरण होणार नाही. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का. तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो शरद पवारांचा निर्णय असेल. आणि ज्यावरती प्रफुल्ल पटेल बोलतात त्यावरती अमित शहाची इच्छा आहे की विलीनीकरण होऊ नये. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेसचा काही नाही संबंध, पण फार फार तर भाजपला तुम्ही हे विचारू शकता. तर एनसीपी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला म्हणजे दादांची शरद पवारांशी चर्चा सुरू होती, पण आता दादा नाहीये, त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करावी लागेल. मी काय म्हणतोय, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे. आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलत आहेत तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे, फडणवीसाकडे सुद्धा नाही, अमित शहाकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलिनीकरण, हे तुम्हाला मी सांगतो. भाजप